जेवढे काही प्रतिसाद मिळत आहे आणि या ठिकाणी मोठा जल्लोष मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे। दादा नितेश राणेंची आज पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये असं म्हटले की तुम्ही आधुनिक जिन्ना आहेत, मोहम्मद अली जिन्ना पाकिस्तानचे होते, तसे तुम्ही आधुनिक जिन्ना आहेत आणि या आरक्षणाचा आंदोलनाचा फायदा मराठ्यांना होतोय की मुसलमानांना? तुम्हाला हेच आला आयुष्यभर मुसलमान मराठी दलित बारा बलुतेदार हेच आलं तुम्हाला आयुष्यात? काय आलं दुसरं? हे त्याच्यावर चढून घालायचं आणि त्याच्यावर चढून घालायचं हेच आलं आणि राजकीय पोळी भाजली। काय आलं रे तुम्हाला दुसरं? काय नाही आलं। असल्याला नाही मोजित नाही, जाऊ द्या, असल्याला नाही मोजित नाही, असल्याला मोजत नाही आणि असल्याला उत्तर ते देवेंद्र फडणवीसचे शब्द आहेत। देवेंद्र फडणवीसला या राज्यात वाटोळा करायचं, या राज्यात वाटोळा करायचं। माझी फक्त माझ्या मराठा समाजाला विनंती आहे की तुम्ही काहीही करा, तुम्ही काहीही करा, यांच्या दहशतीत येऊ नका राजकारण लोकांच्या। आपलं वाटोळं होईल, आपलं 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 वाटोळं होईल। माझं एवढीच इच्छा आहे, यांनी ठरवलंय की मराठ्यांना मोठं होऊ द्यायचं नाही आणि मी ठरवलंय मराठ्यांना मोठं करायचं। गोरगरीब मराठी मोठे करायचे, गोरगरीब मराठी मोठे करायचे। मी ठरवलंय की गोरगरीब मराठी मोठे करायचे आणि त्यांनी ठरवलंय राजकीय पक्षाचे नेते मोठे करा। मराठ्यांना विनंती आहे, मायबाप घराच्या बाहेर पडा रे, तुमच्या लेकराचं वाटोळं होईल। बरं मला काय 10 मराठी असले तरी माझा शब्द आहे महाराष्ट्राला, या राजधानी साताऱ्यातून, या छत्रपतीच्या पवित्र भूमीतून माझा शब्द आहे। 10 लोक असले तरी हा मनोज जरांगे जीव जाऊस तर लढणारे, लाखच पाहिजेत मला काय नाही, आणि मी लाख असले तरी लढणारे। फक्त माझी विनंती, यांना बोलायला सान ठेवू नका, यांना बोलायला सान ठेवू नका, कारण हे कुठं नाही जमलं, आपण कामानिमित्त काय अडचणीमुळे संकटामुळे जमत नाहीत मराठ्याचे आपण, तर हे लगेच त्याचा अर्थ काढतात की मराठी आता एक नाही राहिले, हे मराठी असतील, मनोज जरांगेचं काही नाही। आता हे असं म्हणजे हिनवितात। एक दिवस काम बुडवल्याने काय वाटलं होणार नाही मराठ्यांना। व्यावसायिक मराठा, शेतकरी मराठा, कामगार मराठा, नोकरदार मराठा, व्यवसाय करणारा मराठा, व्यापारी मराठा, वकील, डॉक्टर मराठा, एक दिवस बाहेर पडा रे, तुमच्याच लेकराचं कल्याण होणार आहे। मी गोरगरिबांच्या लेकरासाठी लढतोय। एक दिवस काम बुडाल्याने तुमचं काही वाटोळ होणार नाही, आणि झालं तर हो द्या समाजासाठी, पण रस्त्यावरती सगळेजण जिथं रॅल्या आहेत त्या ठिकाणी येत जा। नसता आपल्याला सरकारने घेरलंय आणि मला ओबीसीच्या नेत्यांनी सुद्धा मला घेरलंय। हे बारीक बारीक लेकरांचं भविष्य घडवायचं आपल्याला। मराठ्यांना डोळ्यापुढं हे लेकरं ठेवा, असे बारीक बारीक लेकरं, हे लेकरं पावसात आले साताऱ्यात, हे पावसात आले, हे लेकरांचं भविष्य घडवायचं आहे मायबाप मराठ्यांनो। या लेकराच्या चेहऱ्याकडे बघा, तोंडाकडे बघा, हा केविलवाणी चेहरा आहे लेकराचा, हे या रॅलीत पावसात सहभागी झाले। अशा लेकरांना आपल्याला मोठं करायचंय, नसता पुढच्या पिढ्या आपल्याला माफ नाही करणार, कधीच नाही। मी तळतळीनं TV9च्या माध्यमातून या राजधानी साताऱ्यातून मराठ्यांना आवाहन करतो, राज्यातल्या, मी तुमच्या लेकरासाठी लढतोय मराठ्यांनो, मला उघडं पडू देऊ नका। यांनी मला उघडं पडायचं ठरवलंय, मी तळमळीनं सांगतोय, मी 10 असले तरी जीव जाऊस तर मराठ्यांसाठी लढणारे आणि लाख असले तरी लढणारे। पण तुम्ही जर यांच्या दहशतीला भेलात, सरकारच्या महाविकास आघाडीच्या यांच्या नेत्याला भेलात,